हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मधुमालती फूड्स। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। पुरणपोळीबरोबर लागणारी एक पारंपरिक आणि अप्रतिम अशी आमटी। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण आमटीसाठी विशेष पण सोपं वाटण तयार करूया। त्यासाठी 2 कांदे आणि 1 सुक्या नारळाचा तुकडा थेट गॅसवर भाजून घ्या। तुम्ही ओलं नारळ सुद्धा घेऊ शकता। नंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण सुद्धा स्टीलच्या चाळणीवर ठेवून थोडंसं भाजून घ्या। कटाच्या आमटीला कटाचं सार असंही काही ठिकाणी म्हणतात, पण मुख्यतः महाराष्ट्रात तिला कटाची आमटी हाच प्रचलित आणि पारंपरिक शब्द आहे। सगळं व्यवस्थित भाजून झाल्यावर हे सर्व साहित्याचे छोटे तुकडे करून त्यात कोथिंबीर टाकून मिक्सरमधून वाटून घ्या। आपलं वाटण तयार आहे। आता आमटीची फोडणी करूया। एका कढईत थोडं तेल गरम करायला ठेवा। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घाला। मोहरी फुटली आणि जिरे छान तडतडले की आता त्यात आपण टाकणार आहे मसाला। त्यासाठी 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला। आणि आता त्यात आपलं वाटलेलं मसाला टाका। सगळं एकत्र मिसळून झाकण ठेवून 10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या। 10 मिनिटांनंतर मसाल्याला तेल सुटायला लागले म्हणजे तो नीट परतला आहे। मसाल्यात आपण जे डाळीचं पाणी आणि थोडी डाळ ठेवली होती ते घालून एकत्र करा। गरजेनुसार गरम पाणी घालून आमटीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा। हे सर्व 10 मिनिटे उकळू द्या मोठ्या आचेवर। कटा म्हणजे पुरणपोळी करताना डाळ शिजल्यावर उरलेल्या डाळीचं पाणी। हे पाणी फुकट न घालवता त्याचा वापर करून आमटी केली जाते, म्हणून ती आमटी कटाची आमटी असं म्हणतात। 10 मिनिटांनंतर गॅस बंद करा। आता त्यात 1 लिंबू पिळा। बारीक चिरलेले कोथिंबीर घाला। कटाची आमटी तयार आहे। ही आमटी पुरणपोळी बरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर खायला अगदी स्वर्गीय लागते। तुम्ही एकदा ही पारंपरिक पद्धतीने तयार केलेली आमटी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।